मैंने बोला मुंह पे, मैंने बोला जरा महंगे हुआ, नहीं सर मैं गाऊं. दिव्या शिंदे बिग बॉस मराठीमधून बाहेर पडताच वातावरण पूर्णपणे बदलले आहे. ती घराबाहेर येताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला. काहीजण तिच्या समर्थनात उभे आहेत, तर काहीजण तिच्यावर जोरदार टीका करत आहेत. अनेक जण म्हणत आहेत, दिव्या चुकीची आहे, चुकीची आहे, चुकीची आहे. तर काहींनी तर तिला वाईट, बेकार असे शब्दही वापरले आहेत. मात्र याच दरम्यान बॉलिवूडमधील काही मोठी नावेही तिच्या समर्थनासाठी पुढे आली आहेत. प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी दिव्याबद्दल मोठे विधान केले. त्यांनी स्पष्ट सांगितले की जगात कोणीही मुळात वाईट नसतो, प्रत्येकामध्ये काही ना काही चांगुलपणा असतो. एका रियालिटी शोमधील काही क्षणांवरून एखाद्या व्यक्तीचा पूर्ण स्वभाव ठरवणे योग्य नाही. सोशल मीडिया आज खूप प्रभावी झाला आहे. येथे लोक क्षणात प्रतिक्रिया देतात. पण एखाद्याला सतत ट्रोल करणे योग्य आहे का? कोणालाही वारंवार चुकीचे ठरवणे, त्याच्यावर टीका करणे हे कितपत योग्य आहे, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. दिव्या शिंदे घरात असताना तिने आपली मते ठामपणे मांडली. कधी तिचा स्वभाव प्रेक्षकांना आवडला, तर कधी तिच्या बोलण्यावर वाद निर्माण झाले. पण खेळ खेळण्याच्या पद्धतीवरून एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्व ठरवणे योग्य आहे का? काही चाहत्यांचे म्हणणे आहे की जर दिव्या बाहेर पडली नसती तर कदाचित तीच या सीझनची विजेती ठरली असती. त्यांनी तिच्या धाडसाचे आणि स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले आहे. तर दुसऱ्या बाजूला काही लोकांचे मत आहे की तिचे वर्तन काही वेळा चुकीचे होते आणि तिचे बाहेर पडणे योग्य निर्णय होता. खरे काय आहे? कदाचित सत्य दोन्ही बाजूंमध्ये दडलेले आहे. रियालिटी शोमध्ये एडिटिंग असते, नाट्य असते आणि अनेक प्रसंग वेगवेगळ्या पद्धतीने दाखविले जातात. प्रेक्षकांना जे दिसते त्यावरून ते मत बनवतात, पण कॅमेऱ्यामागची खरी परिस्थिती काय होती हे फक्त तिथे असलेल्यांनाच माहिती असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रोल करणे खूप सोपे असते, पण एखाद्याची बाजू समजून घेणे कठीण असते. जे लोक दिव्यावर टीका करत आहेत त्यांनीही एकदा स्वतःकडे पाहायला हवे. आपण सर्वजण परिपूर्ण आहोत का? आपण कधीच चूक करत नाही का? आज दिव्या शिंदेला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे, पण तिच्या समर्थनात उभे राहणारेही कमी नाहीत. तिचे चाहते तिच्यासोबत ठामपणे उभे आहेत आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. आता प्रश्न तुमच्यासमोर आहे. ट्रोल करणारे बरोबर आहेत का? की दिव्याने जसा खेळ खेळला तो तिचा स्वभाव आणि तिची ओळख होती? विचार करा, कारण कोणालाही न्याय देण्याआधी माणुसकी जपणे खूप गरजेचे आहे.